नमस्कार, मी आहे शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 86 वर्षापासून औसा येथील हिरेमठ संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 86व्या वार्षिक महोत्सवाला भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या महोत्सवानिमित्त इष्टलिंग महापूजा, शिवदीक्षा सोहळा, शिवपाठ, शिवकीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचपीठाच्या श्रीमद जगद्गुरूंच्या उपस्थितीत झालेल्या धर्मसभेत वीरशैव लिंगायत धर्माचे तत्वज्ञान, संस्कार आणि मानवसेवाचा संदेश देण्यात आला. दिनांक 1 ऑगस्टपासून सुरू असलेल्या शिवकीर्तन महोत्सवात दूरदूरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉक्टर शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज तसेच पीठाधिपती व बाल तपस्वी श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांनी अधिकाधिक भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः. सर्वप्रथम वीरशैव मतस्थापनाचार्य जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून व तसेच लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पावन समाधीस नतमस्तक होऊन आणि माझे गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांना नमस्कार करून आणि या द्वादश मासातील एक पवित्र मास म्हणजे आषाढ मास आणि या आषाढ मासामध्ये गेल्या 86 वर्षापासून हा हिरेमठ संस्थान येथे वार्षिक महोत्सव चालत आलेला आहे. आणि या महोत्सव मध्ये शिवदीक्षा सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह गेल्या 86 वर्षापासून चालत आलेला आहे. आणि येणाऱ्या 8 तारखेला या ठिकाणी उज्जैनी जगद्गुरु श्री 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 1008 सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी यांचं 8 तारखेला आगमन होणार आहे. आणि इष्टलिंग पूजा आणि धर्मसभा आणि 9 तारखेला यांच्या दिव्य सानिध्यामध्ये शिवदीक्षा सोहळा पार पडणार आहे. आणि 10 तारखेला या ठिकाणी हिरेमठ संस्थान येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. व आपण सर्वांनी तनाने आणि मनाने या ठिकाणी आपण येणं आवश्यक आहे. व जास्त काय न बोलता एवढे बोलून ओम शांती शांती शांती. नमस्कार, मी आहे शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऐतिहासिक औसा शहरात आहोत आणि ऐतिहासिक औसा शहरातले ऐतिहासिक हिरेमठ संस्थानमध्ये आलेले आहोत. तर आज आपण ऐतिहासिक हिरेमठ संस्थानबद्दल आज आपल्या सोबत आहेत संस्थानचे एक भक्तगण. तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की औसा शहर तर ऐतिहासिक शहर आहेच आहे, तर तिच्यामध्ये या गेल्या 600 वर्षापासून हे हिरेमठ संस्थान आहे. तर सर, तिच्याबद्दल थोडं आपली माहिती देता का आपण? हो, नक्कीच. नमस्कार. तर आपले औसा हे संतांची भूमी आहे. इथे अनेक साधू संतांनी वास्तव्य केलेले आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. आणि या शहराचं वैशिष्ट्य जर काय असेल तर अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आलेले आहेत. थोडक्यात काय तर सर्व धर्म समभाव हा औसाचा स्थायी भाव आहे. आणि ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी चालू आहे. आज आपण विचारलात की हिरेमठ संस्थान बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याची थोडक्यात माहिती द्या असा तुमचा प्रश्न होता. तर हिरेमठ संस्थानला खूप मोठी परंपरा आहे. जवळपास 600 वर्षापासूनची परंपरा आहे. गेल्या 600 वर्षापासून या ठिकाणी हिरेमठ संस्थान हे संस्थान मोठं आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्काराचं एक खूप मोठं काम या मठाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आलेलं आहे. आता एक अशातली जर गोष्ट सांगायची असेल तर आता गेल्या 86 वर्षापासून या ठिकाणी अतिशय भव्य स्वरूपामध्ये शिवदीक्षा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि हा शिवदीक्षा सोहळा आणि शिवनाम कीर्तन
शिवनाम गजर या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत आलेला आहे. या ठिकाणी या मठाचे शिवाचार्य लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज, ज्यांना सर्वजण प्रेमाने बाबारी म्हणत, ते शतायुष्य होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये खूप मोठी साधना या ठिकाणी केलेली आहे. आणि या मठाचं वैशिष्ट्य काय आहे तर इथं ज्ञानदानाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. एवढंच नव्हे, त्या ज्ञानदानाबरोबरच अन्नदानाचं कामही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. आपला जो आषाढ मास असतो, त्या आषाढ मासामध्ये महिनाभर भाविक भक्त अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी अन्नदानाची सेवा करतात. त्याचबरोबर गेल्या 86 वर्षापासून आजपर्यंत जवळपास 5 लाख लोकांनी शिवदीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे आज 5 लाख लोकांना आपल्या धर्माच्या प्रती एक निष्ठा, श्रद्धा, आस्था जागृत करण्याचं काम हे खूप मोठं आहे. कारण तरुण पिढी जी आहे, त्या तरुण पिढींना आपल्या परंपरेचं ज्ञान करून देणं, आपल्या रीतिरिवाजांची ओळख करून देणं, आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणं, हे काम या मठाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आलेलं आहे. आणि शतायुषी लिंगैक्य निरंजन शिवाचार्य महास्वामीजी यांचीच परंपरा पुढे डॉक्टर शांतवीर लिंग शिवाचार्य महाराज यांनी देखील अतिशय समर्थपणे या ठिकाणी पेललेली आपण पाहतो. त्यांनी देखील खूप मोठं कार्य या मठामध्ये केलेलं आहे. या मठाचा जीर्णोद्धार असेल, या मठाला आधुनिकतेची जोड देण्याचं काम असेल, या मठातील भक्तगणांची ओळख परत आपल्या एकदा या संस्थांना करून देण्याचं काम असेल, जे भक्त लोक भरकटलेले असतील किंवा जे विसरलेले असतील आपल्या मठाच्या परंपरा, त्यांना परत एकदा ओळख करून देण्याचं खूप मोठं काम, जे कठीण काम आहे, ते काम देखील या ठिकाणी आपल्या डॉक्टर शांतवीर शिवाचार्य महाराज यांनी केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी बालतपस्वी शतस्थल ब्रह्मी 108 गुरु निरंजन शिवाचार्य महाराज हे देखील अतिशय समर्थपणे ते ही परंपरा पुढे प्रवाहित करत आहेत. आणि असं एक विशेषता आहे की आपल्या आताचे नूतन बालतपस्वी आहेत, ते या ठिकाणी त्यांचं पुढील शिक्षण घेण्यासाठी तिरुपती येथील विश्वविद्यालयामध्ये ते धार्मिक आध्यात्मिक शिक्षण या ठिकाणी घेत आहेत. आणि या मठाचं वैशिष्ट्य काय आहे, या मठाला 5ही पीठांचा खूप मोठा आशीर्वाद आहे, खूप मोठं सहकार्य आहे. म्हणजे लिंगायत धर्मामध्ये जे 5 पीठ आहेत, त्यापैकी रंभापुरी असेल, उज्जैनी असेल, केदार असेल, श्रीशैल्य असेल, काशी असेल, अशा सर्व पीठांचे जगद्गुरु या मठामध्ये येऊन गेलेले आहेत. फक्त येऊन गेलेले नाहीत, तर या ठिकाणी त्यांनी लिंगपूजेचं अनुष्ठान या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी सर्व भक्तांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या मठावर सर्व शिवाचार्य स्वामींजींच्यावर सर्व जगद्गुरूंचं खूप मोठं आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांना नेहमीच या ठिकाणी राहिलेलं आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम या मठाच्या माध्यमातून घेतले जातात. प्रतिवर्षी या ठिकाणी आषाढ मासामध्ये आपण हा कार्यक्रम तर घेतोच, त्याचबरोबर अनेक वेळा आपण या ठिकाणी शिवकथेचं आयोजन केलेलं आहे. सामाजिक भान जपत रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेले आहेत. एवढंच नव्हे, तर गुणवंत विद्यार्थी जे आहेत, त्या गुणवंत विद्यार्थ्याला पुढील आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य तो आशीर्वाद रूपी सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य या मठाच्या माध्यमातून नेहमीच